आपण फवाद भाई जो आता बात करणार फवाद भाई, मला सांगा ही एकूण प्रॉपर्टी किती आहे? ही एकूण आपली जी जागा आहे ना, ही 70 गुंठ जागा आहे आणि ह्या जाग्यात प्रॉपर जो आहे तो बकऱ्यांचा आणि कोंबड्यांचा हा पुरा सेटअप केलेला आहे आणि तीनच्या बाद काही फ्रूटची झाडं पण आहेत. जास्ती आपली जी आहेत ती आंब्याची झाडं आहेत. प्लस ह्या ह्याला माणसांसाठी कॉटेजेस पण बनवलेले आहेत. ते तुम्हाला आम्ही सगळं ह्या व्हिडिओला दाखवू. बाकी जसं बोकरांचा कोंबड्यांचा खाना असतं त्यांच्यासाठी आम्ही प्रॉपर एक स्टोरूम पण बनवलेलं आहे. हा आंब्याची साईज बघा कितकी आहे, जबरदस्त जबरदस्त फुल आहे आंबा फुल. हा बघा बाय 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 काय साईज आहे यांची. हा बघा किती काय. हा बघा. अस्सलामुअलैकुम. आज कोकणी एंटरप्रेनर आहे त्याला खूप सारे चॅलेंजेस आहेत. कॉम्पिटिशनचा चॅलेंज आहे, फंडिंग खतना आणायचा, ब्रँडिंग मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंग सेल्स कसं करायचं, नवीन कस्टमर कैसा आणायचा, जुन्या कस्टमरला कैसा टिकून ठेवायचा, ऑनलाईन वरती स्वतःला कैसे घेऊन जायचं, झिरोशी IPO तक कैसा जायचा, खूप सवाल आहेत. माझा फ्री लाईव्ह वेबिनार जॉईन करा, जिंची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यात कम्युनिटी व्हॉट्सअप ग्रुप आहे. आप भी हो परेशान और देख रहे एक अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए, घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से तो जुड़िए हमारे प्लेटफॉर्म जो एक नहीं 2 प्लेटफॉर्म है, कोकनी शादी और मुंबई रिश्ते, तो आज ही कांटेक्ट करें रुपए नंबर पर और देखिए घर बैठे बैठे अच्छे अच्छे रिश्ते, कोकण से लेके मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातु. कैशी हाव सगळी बेस हा, उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज मी आयला आहे मोरबाला ताज ॲग्रो फार्मवर. हा एक फार्म आहे, आमचं दोस्त आहेत शब्बीर शेख साहेब, त्यांचा फार्म आहे हा. आणि त्या फार्ममध्ये त्याने गोट फार्म प्लस पोल्ट्री फार्म म्हणजे गावठी कोंबड्या तर ऐसा ते तयार करत होतं ह्या. तर आता ना त्यांनी हा फार्म सेल करायला काढले नाहीत, तो आज आपण तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला सांगता हा जो आहे फार्म तो मोरब्यातलन मतलब माणगावपासून जर तुम्ही मोरब्यातलन यायचं झाला तुम्हाला तर जवळपास 4 किलोमीटरचा अंतर आहे आणि गोरेगाव मार्गे जर राहिल्या तर जवळपास 12 ते 15 किलोमीटरचं अंतर आहे. ह्या फार्मपासून मोहल्ल्याची जी मस्जिद आहे ती जवळपास 500 मीटरच्या अंतरावर आहे. ह्या इंग्लिश मिडियम स्कूल्स आहेत, उर्दू मीडियम स्कूल्स आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगता की ह्या बाजूला वरती जर तुम्ही बघाल ह्या तर हा अरबिक मद्रसा आहे आणि ह्या मद्रसेच्या खालच्या बाजूला बरोबर ही प्रॉपर्टी आहे. प्रॉपर तुम्ही बघाल हिनला जे आहे ते पुरे वॉल्स वगैरे घातलेले आहेत आणि ह्या बाजूला जो हा रस्ता तुम्हाला दिसतोय हातनं तुमची 4 व्हीलर ट्रक असून द्या, टेम्पो असून द्या, 2 व्हीलर असून द्या, डायरेक्ट फार्ममध्ये आहे येते. हे बघा ह्या आजच्या बाजूला हा गेट आहे. मी तुम्हाला सांगता मी जवळपास 2-3 वखत कुर्बानीच्या सीझनला येऊन ब्लॉग्स बनवलेले आहेत. त्या टायमातला जैसा हा फार्म होता तो आज पण तैसाच फार्म आहे. ह्या बाजूला मी तुम्हाला दाखवीन. जर तुम्ही आतला एंट्री करता हो ना हातनं तर लगेच तुम्हाला आंब्याची झाडं वगैरे लावलेली दिसतील. ही बघा, आणि काजूची झाडं आहेत ह्या बाजूला, आंब्याची झाडं आहेत ही बघा. आणि हे बघा आंब पण आलेत ह्या झाडावर. हे बघा, हे बघा आंब पण आलेले आहेत हिंवर. त्या बाजूला तुम्हाला जर मी दाखवीन तर हवर शेगल बघा किती भरपूर याचा शेगल लावलेला आहे. आणि तुम्हाला आता मी फुरायचं हातनं घेऊन जात आहे आतलन. ही बघा माझी गाडी लागलेली आहे आतलन. ह्या बाजूला आपण हवर राहिल्या तर हा पुरा ऐसा बनवलेला आहे. चला तर तुम्हाला मी सगळं डिटेलमध्ये दाखवता. हा बघा हा एक मी तुम्हाला मास्टर व्ह्यू मारता ह्यात ना, म्हणजे तुम्हाला एकच शॉटमध्ये समजत येईल की नेमका फार्म किती मोठा आहे. हा बघा हा वरनं जो रस्ता जाते ना त्यावर पण आंब्याची झाडं आहेत, त्या पण आपण जाणार आहोत. आणि हा बघा ह्या बाजूला आता माझ्यासोबत आहे ना फवाद भाई आहेत आणि फवाद भाई ह्याचं केअरटेकर आहेत आणि ह्याचं जे ओनर आहेत ना त्यांचा बिझनेसच आहे की प्रॉपर्टी घ्यायची, थोडी वर्षात त्यांना ठेवायची आणि मग त्यांना रिसेल करायचा. तर आपण फवाद भाई जवळ आता बात करणार. फवाद भाई मला सांगा ही एकूण प्रॉपर्टी किती आहे? ही एकूण आपली जी जागा आहे ना ही 70 गुंठ जागा आहे आणि ह्या जाग्यात प्रॉपर जो आहे तो बकऱ्यांचा आणि कोंबड्यांचा हा पुरा सेटअप केलेला आहे आणि तीनच्या बाद काही फ्रूटची झाडं पण आहेत. जास्ती आपली जी आहेत ती आंब्याची झाडं आहेत. प्लस ह्याला माणसांसाठी कॉटेजेस पण बनवलेले आहेत. ते तुम्हाला आम्ही सगळं ह्या व्हिडिओला दाखवू. बाकी जसं बोकरांचा कोंबड्यांचा खाना असतं त्यांच्यासाठी आम्ही प्रॉपर एक स्टोरूम पण बनवलेलं आहे. ते तुम्हाला आम्ही दाखवतो व्हिडिओला पुढे. ओके. हा समोर तुम्हाला जो दिसतंय ना हा आहे स्टोर रूम. हा जो फूड आहे बकऱ्यांसाठी आणि कोंबड्यांसाठी तो स्टोअर केला जातं. हा बघा
तुम्हाला मी हा दाखवता. हा स्टोर रूम आहे. आता ह्या मी तुम्हाला दाखवत आहे ना, ह्यातलं ही सगळी गावठी कोंबड्या आहेत. जवळपास 500 ते 600 एकूण सगळ्या कोंबड्या आहेत हवर आणि ह्या बाजूला, आणि सगळी अंडी देणारी आहेत. ह्यातलं काही कोंबडं पण आहेत, तुम्ही ह्या बघू शकता. हे बघा, हे असे बैठलेले आहेत अंड्यांसाठी. हे बघा कैसा बनवलेला आहे. तुम्हाला आता मी ह्या फार्मच्या वरच्या बाजूला आणलं आहे. ह्या बाजूला तुम्ही बघाल ही बाउंड्री आहे मागच्या बाजूची. हे बघा ह्या हे असं अलग अलग डिपार्टमेंट केलेले आहेत की कोंबड्या हवरची थवर नाही जावावी म्हणून. आणि ह्या तर आहेच हवर, आणि त्या बाजूला पण ही जागा आहे ती बघा, ती समोर तुम्हाला त्या भीत दिसल बनवलेली थकपर्यंत ही पुरी प्रॉपर्टी आहे. हे बघा, आणि हिनात पण हे सगळे आंबे लावलेले आहेत, आणि माशाल्लाह हिनावर आंबे आलेले पण आहेत. हिनात समोर तुम्ही बघाल, कदाचित तुम्हाला दिसत असतील तर. आणि हा भला मोठा असा वडाचा झाड आहे. ह्या बाजूला एक वडाचा झाड आहे, हा समोर पण एक वडाचा झाड आहे, आणि हा बघा ह्या बाजूला पण आहे. हा बघा, आता आपण ना अजून थोडंसं क्लोज येईल, आतल्या नाही लिहाव. हे बघा आंबा बघा कितकं आहेत. आंबा बेस आहे माशाल्लाह. हे सगळं आहे कलम लावलेले आहेत ह्या बाजूला. हे बघा आहे तुम्हाला दाखवता. आणि रिअली काय फील येत आहे खबर आहे, ह्या आल्यानंतर एकदम गावाची याची फील येत आहे खरोखर. अशी प्रॉपर्टी जर माणसाजवळ असेल ना, हे बघ काय आंबा आहे. हा बघा मस्त. आणि हे कोंबड्या आहेत, ह्या पुरे कोंबड्या सगळ्यावर फिरतात. ह्या बाजूला ह्या बघा, ह्या बाजूला ही झाडं बघा, हा बघा मोहर बघा, मस्त एकदम. वाव, हा कसला तोता पायरी आहे काय, कसला आहे? लोणच्यासाठी यूज होतं आपल्यावर. वाव, हा आंबा कितका आहे बघा माशाल्लाह. साईज बघा, 1.5 किलोच्या वरचा आंबा बनतो. हो काय, हा आंब्याची साईज बघा कितकी आहे. जबरदस्त फुल आहे आंबा, फुल. हा बघा, बाय 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 काय साईज आहे यांची. हा बघा कितका आहे, हा बघा माशाल्लाह. हा फुल आंबा भरलाय. चला आता मेन जो आतलन आहे ना, हातनं ह्या दुसऱ्या गेटची आपण एंट्री करतो. हे बघा, ह्या समोरच तुम्हाला पहिले हे बदक बघायला मिळतील. हे बघा, हा ऐसा बकऱ्यांना ह्या खायला बनवलेला आहे ओपन मध्ये. ह्या बाजूला पण तुम्ही बघाल ही सगळी कोंबड्या आहेत. ह्या आपण हा पुरा कोंबड्यांसाठी सेक्शन बनवलेला आहे. आणि हा जो समोर तुम्हाला दिसते तो हा पुरा बकऱ्यांसाठी आहे. चला ह्या केजमध्ये मी आता तुम्हाला नेऊन दाखवता. ह्या बकऱ्या आहेत. हे बघा, आपल्या वेलकमसाठी सगळी उभीच राहिलेली आहेत. किती बकऱ्या आहे बघा. हे असे केज बनवलेले आहेत सगळी. त्याला वाटते की खायला आणलाय म्हणून तो बघतो ह्यावर. बघा समोर ह्या बघाल तुम्ही, ह्या बाव पण आहे. ठीक आहे, आता ह्या बाजूला तुम्हाला मी घेऊन जात आहे हवर. हे बघा, ह्या बोरिंगसुद्धा मारलेली आहे समोर. शिवाय ग्रामपंचायतीचा पण ह्या पाणी येतं. आता तुम्हाला ह्या बाजूला मी दाखवत आहे कॉटेजेस. हे बघा, हे बकऱ्यांसाठी बनवलेले आहेत. ह्या बाजूला हे तुम्हाला कॉटेजेस दाखवत आहे. ह्या 3 कॉटेजेस बनवलेले आहेत. हा एक कॉटेज आहे ह्या, आणि हा त्यांचं ऑफिस आहे. ह्या पण हे कॉटेज बनवलेले आहेत. ज्या ह्यांची मॅन पॉवर जी आहे ती लोक ह्या राहतात. आणि ह्यांच्या मागच्या बाजूला पण एक कॉटेज आहे. बघा, ह्या ही झाडं लावलेली आहेत. बघा, हा टॉयलेट बाथरूम पण आहे. हा सगळा पुरा टॉयलेट बाथरूमचं सिस्टम बनवलेलं आहे ह्यावर. तर अशी ही प्रॉपर्टी मी तुम्हाला ह्या दाखवलेली आहे. ज्यांना कुणाला ह्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असेल त्या लोकांनी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. उम्मीद करताय आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू अशाच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.